नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, सेंटर स्पॉटचा हा आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय इंटरेस्टिंग आहे. शेवटपर्यंत बघत राहा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. मित्रांनो, व्हॉट्सअपवरती सुद्धा आता सेंटर स्पॉट बाय केदार हा एक चॅनल आपण सुरू केलेला आहे. त्यावरती सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. त्याच पद्धतीने स्क्रीनवरती तुम्हाला जो QR कोड दिसतोय त्यावरती अर्थसहाय्य करायलाही विसरू नका. मित्रांनो, आपण या विषयाला आता सुरुवातच करूयात. 2 दिवसापासून इस्रायल अरब संघर्ष सुरू झालेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, सुरुवातीचे जे 2 व्हिडिओ होते या विषयाच्या संदर्भातले, त्यामध्ये मी इस्रायल विरुद्ध हमास असा प्रामुख्याने उल्लेख केला. त्यातही दुसऱ्या व्हिडिओमध्ये इस्रायल, हमास आणि हिजबुल्ला असा उल्लेख केला. आता मात्र मी स्पेसिफिकली याचा उल्लेख इस्रायल विरुद्ध अरब संघर्ष असा करतोय, कारण या युद्धाची व्याप्ती वाढतीये. हमास आणि हिजबुल्ला ही तर फक्त मुखवटे आहेत. तसं बघायला गेलं तर पॅलेस्टाईन आणि लेबनान यांची या युद्धात उडी झालेली आहे आणि त्याच पद्धतीने या दोघांना इराणचं सहकार्य आहे. त्यामुळे एका अर्थी हे इस्रायल विरुद्ध अरब युद्ध किंवा इस्रायल विरुद्ध अरब संघर्ष अशा स्वरूपाची ह्याची व्याप्ती झालेली आहे. तसं बघायला गेलं तर इराण काही अरब देश नाही, पण बाय अँड लार्ज इस्रायल हा अरब देशांनी वेढला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याला इस्रायल विरुद्ध अरब असंच म्हणायला लागेल. या युद्धाला सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवस झालेले आहेत. इस्रायल आता मोठ्या प्रमाणात वचपा काढायला लागलेला आहे. मात्र अजूनही याचं कवित्व आता संपलेलं नाहीये की यामागे नेमकं कोण आहे आणि याचं टायमिंग हेच नेमकं का आहे. आणि एकदा हे उत्तर आपल्याला कळली की लक्षात येईल की या युद्धाचा प्रवास कुठल्या दिशेने नेमका होणार आहे. म्हणून हे बघायचं. नाहीतर या मागे नेमकं कोण आहे आणि या टायमिंगला हे असं का घडतंय, म्हणजे हे आधी का नाही घडलं, हा जो संघर्ष घडला हा परवा शनिवारीच का घडला नेमका, किंवा पुढे कधी का नाही घडणार होता, तो नेमका तेव्हाच का घडला, या उत्तरामध्येच या प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं आहे की पुढे काय होणार आहे. मित्रांनो, असं म्हटलं जात आहे की आणि तत्पूर्वी एक वाक्य मला मुद्दाम तुम्हाला सांगायचंय, जे आजच्या या व्हिडिओचं शीर्षकच आहे की पाहुण्याच्या काठीने साप मारणं. ही जी स्ट्रॅटेजी आहे ना, ही राजकारणात सर्वत्रच वापरली जाते आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तर सगळ्यात जास्त वापरली जाते. तसं का केलं जातं? एक तर स्वतःची शक्ती वाचवण्यासाठी. तुमचं सैन्य कितीही छान असेल, कितीही उत्कृष्ट असेल आणि तंत्रज्ञानाने युक्त असेल, भरपूर तुमच्याकडे खजिना दारुगोळा असेल, तरी सुद्धा असं म्हटलं जातं, अगदी तो क्लॉझविट्झ असेल किंवा सन त्झू असेल किंवा आपले आर्य चाणक्य असतील, सगळ्या महान तत्ववेत्यांनी आणि युद्धशास्त्रातल्या सुद्धा तज्ज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे की शक्यतो युद्ध टाळा. युद्ध न करता ज्या ज्या गोष्टी पदरात पाडून घेता येत असतील तर त्या पदरात पाडून घ्या. शेवटचा उपाय म्हणून युद्धाचा वापर करा. मग असं जर असेल आणि युद्ध जर निकडीचं असेल तर तुम्ही पाहुण्याच्या काठीने सुद्धा साप मारता येतोय का ते बघा. तुमचं युद्ध तुमच्याऐवजी दुसरंच कोणी जर लढत असेल, परिणाम जर तोच साधता येत असेल, तर कशासाठी स्वतःची शक्ती व्यर्थ दवडायची. हे त्यामागचं एक साधं असं तर्कशास्त्र आहे. तर हे तुम्हाला दिसेल युक्रेन रशिया युद्धामध्ये. युक्रेन रशिया युद्ध खरं म्हणजे अमेरिकेचं युद्ध आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. रशियाची शक्ती कोणीकडून कमी करायची यासाठी अमेरिकेने युक्रेनला फूस लावलेली आहे आणि युक्रेनला आज तागायत आता 1.5-2 वर्ष होत आली ते दारुगोळा, पैसा सगळं पुरवतात, तंत्रज्ञान सुद्धा पुरवतात. म्हणजे या माध्यमातून युक्रेनचा बळी दिला जातोय मोठ्या प्रमाणात. युक्रेन काय त्याची राख व्हायला लागलेली आता. पण युक्रेनचा वापर करून अमेरिका रशियाच्या विरुद्ध युद्ध करतोय. उद्देश हा की रशियाची शक्ती खर्च व्हावी. पण हे सगळं करताना अमेरिका कटाक्षाने स्वतःचे सैनिक तिथे उतरवत नाहीये. मित्रांनो, एक इथे आता लक्षात घ्यायला पाहिजे की असंच काहीसं जगातली एखादी कुठली शक्ती इस्रायलच्या संदर्भात करत नसेल. कशावरून? म्हणजे काय की आज कोणत्याही कारणाने असेल, पण रशिया युक्रेनच्या निमित्ताने अमेरिकेचं लक्ष रशिया युक्रेन यावरती खिळून राहिलेलं आहे. ही तर अगदी मोठी ठळक अशी फॅक्ट आहे, ज्यामुळे स्वाभाविकच
अमेरिकेचा जो खरा शत्रू आहे चीन, त्या चीन पासून अमेरिकेची नजर हटायला लागलेली आहे आणि याची एक मोठी जाणीव अमेरिकेला व्हायला लागलेली आहे. अमेरिकेतल्या काही स्ट्रॅटेजिस्ट लोकांना ही जाणीव प्रकर्षाने व्हायला लागलेली आहे की खरा तर चॅलेंजर जो आहे तो चीन आहे. आपण विनाकारणच रशियावरती आपलं लक्ष वळवलं होतं. मग आता यातून बाहेर कसं पडायचं? कारण एकतर लक्षात यायला लागलेलं आहे की हे नेव्हर एंडिंग वॉर आहे युक्रेन रशिया, आणि त्याचा जर एंड झालाच तर तो युक्रेनचा पूर्णपणे किंवा काही टक्के भाग रशियाच्या घशात जाऊन मगच हे युद्ध समाप्त होण्याची शक्यता आहे. नाहीतर आहे त्या स्थितीत स्टेलमेट, युद्धबंदी अशा पद्धतीने ते पुढे जाणार असं आहे. आणि कुणीकडून म्हणजे काय होतं, लॉसेस तर खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. जसे रशियाचे लॉसेस होत आहेत, अमेरिकेचे सुद्धा प्रचंड लॉसेस होत आहेत. आणि हे कोणाच्या जीवावर चाललंय? तर टॅक्स पेयर्सच्या, अमेरिकेतल्या टॅक्स पेयर्सच्या जीवावर हे चाललेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. काही रिपोर्ट्स असे आलेले आहेत की अमेरिकेचे शस्त्रास्त्र उत्पादन करणारे जे कारखाने आहेत ते फुल स्विंग मध्ये चाललेले आहेत, पूर्ण क्षमतेने काम करतात ते कारखाने. आणि तरी सुद्धा जी मागणी आहे युक्रेनची, म्हणजे रशियाला टक्कर देण्याच्यासाठी, त्या मागणी बरं हुकूम पुरवठा होत नाहीये. म्हणजे फुल कपॅसिटीनी प्रोडक्शन चाललेलं असून सुद्धा अमेरिकन शस्त्रास्त्र कारखाने ही मागणी तसा पुरवठा करू शकत नाहीयेत, कमी पडतायत. म्हणजे याचा अर्थच असा की अमेरिकेला लक्षात यायला लागलेलं आहे, बरं रिकव्हरीचं काय? म्हणजे युक्रेन हा एक असा ब्लॅक होल बनायला लागलेला आहे की त्याच्यात फक्त तुम्ही घालायचं, पैसा ओतायचा आहे, शस्त्रास्त्र ओतायची आहेत आणि हे सतत सतत करत राहायचंय. पण त्याच्यातून परताव्याची काही गॅरंटी आहे का? कारण हे थांबतच नाहीये, हे युद्धच थांबत नाहीये. आत्ताच असं म्हटलं जातंय वर्षाचा जो खर्च येतो, अमेरिकेचा जो वार्षिक खर्च आहे, तितकंच अमेरिकेचं काय म्हणूया कर्ज अमेरिकेच्या डोक्यावरती बसलेलं आहे असं म्हटलं जात आहे. कैक मिलियन बिलियन डॉलर्स एवढं प्रचंड कर्ज अमेरिकेच्या डोक्यावर सध्या निर्माण झालेलं आहे या युक्रेन रशिया वॉरमुळे. मित्रांनो, मगाशी म्हटलं त्या पद्धतीने अमेरिका त्यामुळे इथे युक्रेन रशियामध्ये गुंतून राहिल्याने अमेरिकेचं जे टाइम टेबल आहे चीनकडे लक्ष देण्याचं ते पार कोलमडून गेलंय आणि चीनच्या हे पथ्यावर पडत आहे. चीनला नेमकं हे हवंय आणि तेवढ्यात नेमकं आत्ता हे इस्रायल हमास किंवा इस्रायल अरब वॉर स्टार्ट झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, अमेरिकेची सध्याची प्रायोरिटी हे इस्रायलचं प्रकरण निर्माण होण्यापूर्वीपर्यंतची स्थिती अशी होती की अमेरिकेमध्ये डिस्कशन्स मोठ्या प्रमाणात चाललेले होते की काहीही करून युक्रेनमधून आपली शक्ती बाहेर काढून घ्यायची. जी काही गुंतवणूक चालली आहे, पैसे देणं चाललंय, हे झेलेन्स्कीला पाठिंबा देण्याचं जे अमेरिकेचं धोरण आहे त्यावरती परखड टीका आता अमेरिकेत सुरू झालेली होती. तिथून बाहेर कसं पडायचं ही चर्चा चालली होती, तेवढ्यात हे इस्रायलचं प्रकरण आलं. त्यामुळे ह्याला म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, अशी स्थिती अमेरिकेच्या बाबतीत निर्माण झालेली आहे. कारण काय, तुम्ही युक्रेनमधून बाहेर पडाल नाही पडाल हे माहित नाही, पण इस्रायलला पाठिंबा आम्ही देणारच नाही असं करताच येऊ शकत नाही. कारण अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ज्यूइश लॉबी आहे आणि त्या ज्यूइश लॉबीच्या मुळे अमेरिका असं कधीच म्हणू शकत नाही की आम्ही इस्रायलमधून माघार घेऊ. बिलकुल नाही, ते तसं करू शकणार नाही इस्रायल. आणि म्हणूनच इस्रायलला खूप मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि पैसा देणं याच्यासाठीचा निर्णय त्यांनी डिक्लेअर करून पण झाला बायडन सरकारने. याचा अर्थ तुम्हाला लक्षात येतोय का की चीनवरती लक्ष देण्याच्यासाठीच जे काही त्यांचं जे टाइम टेबल आहे ते आणखीन पुढे पुढे ढकललं जात आहे. यामागे नेमकं कोण असेल? मित्रांनो, एक लक्षात घ्या की चीन हा इराणचा एक चांगला मित्र आहे, चांगला पार्टनर आहे. का? कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे इराणला सुद्धा कळतं. इराणच्या साठीचा नंबर 1चा शत्रू आहे अमेरिका आणि त्यामुळे अमेरिकेचा शत्रू जो चीन तो इराणचा नैसर्गिक शत्रू आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून इराण आणि चीन यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप आहे. दुसरी गोष्ट, चीन आणि रशिया यांची एक उत्तम पार्टनरशिप सध्या युक्रेन रशिया वॉरच्या मुळे निर्माण झालेली आहे. रशियाला जेव्हा ड्रोन्स कमी पडायला लागले तेव्हा रशियानी या इराणची मदत घेतली
आणि त्यामुळे आज रशिया युक्रेन वॉरमध्ये तुम्हाला माहिती असेल की इराणचे ड्रोन्स काम करतात, तिथे युद्ध लढत आहेत रशियाच्या बाजूने. आता मला मित्रांनो सांगा, जर हमास आणि हेजबुल्ला ही इराणचीच अपत्य आहेत, या इराणनी पोचलेल्या दहशतवादी संघटना आहेत, तर कशावरून इराणचेच ते ड्रोन्स हे हेजबुल्ला आणि हमासच्याकडे गेलेले नसतील? वी नेव्हर नो. आपल्याला कदाचित तसे ड्रोन्स इस्रायलच्या विरुद्ध लढताना पुढच्या काळात दिसू शकतील. दुसरी गोष्ट, रिपोर्ट्स असेही येत आहेत की चीनची सुद्धा काही हत्यारं आणि इक्विपमेंट्स ही इस्रायलच्या सैनिकांना सापडलेली आहेत या हमासच्या हल्ल्याच्या निमित्ताने. म्हणजे हमासच्याकडे चायनीज इक्विपमेंट सुद्धा पोहोचलेले आहेत. ते कसे पोहोचले असतील? इराणच्याच मदतीने पोहोचलेले असणार आहेत, त्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. म्हणजे मित्रांनो, चीनलाच हे हवं आहे का? चीनच्या इशाऱ्यानुसारच इराण करवी हमास आणि हेजबुल्ला मार्फत इस्रायलवरती हल्ला झालाय का? म्हणजे चीनला असं का हवं असेल? चीनला काय इंटरेस्ट असेल इस्रायलचं प्रकरण निर्माण होण्यामागे? स्वाभाविकच अमेरिका जर मोकळी पडली, समजा असं धरून चाला की हे इस्रायल वगैरे काही घडलंच नसतं, इस्रायल अरब संघर्ष जो आता दिसतोय तो जर समजा झालाच नसता आणि तिकडे अमेरिकेने युक्रेन रशिया यांच्यामध्ये काही समेट घडवून आणला असता कशाही पद्धतीने, म्हणजे जिथे आता दोन्ही सैन्य आहेत तिथेच ती एक तात्पुरती सीमारेषा समजून वाटाघाटी, शांतता चर्चा या माध्यमातून तिथे एक काय म्हणूया स्टेलमेट, युद्धबंदी काही काळासाठी अशी जर अमेरिका लागू करू शकली असती यशस्वीरित्या, तर अमेरिका मोकळी झाली असती युक्रेन संघर्षातनं. आणि मग अमेरिका पूर्ण तयारीनिशी चीन आणि तैवान या विषयावरती लक्ष घालू शकली असती. पण आता या इस्रायलच्या प्रकरणामुळे अमेरिका तशी मोकळी सुटू शकणार नाही. आणि तसं अमेरिकेने मोकळं सुटू नये, आपल्याला आणखीन वेळ मिळावा तयारीसाठी, यासाठीच चीन कदाचित या इस्रायलच्या विषयाला फोडणी घालत होता असं लक्षात येतं. याशिवाय अन्य वेगळं कारण दिसत नाही. ते आयमेक जे आहे, म्हणजे इंडिया, मिडल ईस्ट अँड युरोप यांचा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, ते एक कारण आहेच, नाही असं नाही. पण त्याहीपेक्षा महत्वाचं कारण हे दिसतंय की चीनला अमेरिकेच्याकडून येऊ घातलेलं जे संकट आहे पॅसिफिक समुद्रातनं किंवा दक्षिण चायना समुद्रातनं, तैवानच्या संदर्भातून, ते थोडं थोडं पुढे ढकलायचंय चीनला. आणि त्यासाठी त्याची धडपड चाललेली आहे. त्यामुळे चीन जी अन्य युद्धक्षेत्र जे निवडतोय ती सुद्धा चीन पासून बऱ्यापैकी लांब राहील अशा पद्धतीची युद्धक्षेत्र चीन निवडतोय, अमेरिकेच्या साठीची युद्धक्षेत्र. म्हणजे मग जर असं असेल, म्हणजे चीन सुद्धा पाहुण्याच्या काठीने साप मारतोय असंच म्हणायचं झालं. स्वतःच्या सैनिकांचा बळी न देता इतरांच्या मार्फत तो अमेरिकेला कुणीकडून गुंतवून ठेवतोय, चीन पासून दूर दूर. मग अमेरिका आता या बाबतीत काय करणार असेल? आता हे टाळता न येणारं संकट आहे. इस्रायल अरब संघर्ष जो निर्माण तर झालाय, त्याच्या मागे चीन असेल किंवा नसेल, पण उद्भवलेलं तर आहे. ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा? काही तज्ञ म्हणत होते की एक वेळ कदाचित येईल की ज्यामुळे अमेरिकन बूट्स ऑन इस्रायल सॉइल किंवा अमेरिकन बूट्स ऑन अरब सॉइल असं काहीतरी करावं लागेल अमेरिकेला, असं तज्ञ म्हणत होते. पण मला नाही वाटत असं होईल, कारण इस्रायल हा सक्षम आहे. इस्रायल पूर्णपणे हा हमास आणि हेजबुल्लाचा जो काही विषय आहे त्याचा निपटारा करेल आणि तो विषय तिथल्या तिथे थांबेल कदाचित, अशी आपण आशा करूया. परंतु आणि हे करताना अमेरिकन पैसा आणि अमेरिकन शस्त्रास्त्र यांच्या पाठिंब्यावर इस्रायल हे सगळं काही यशस्वीपणे निभावून नेईल. हा झाला पहिला प्लॅन. तसं जर झालं, लवकरात लवकर विषय जर इस्रायलला हा विषय संपवता आला, निपटारा करता आला, तर सगळ्यात खुश अमेरिका होईल की त्यामुळे अमेरिका मोकळी होईल या सगळ्या झंझटमधनं. परंतु असं गृहीत धरून चाला, वर्स्ट केस सिनारिओ, की होय अमेरिकेचा पैसा, अमेरिकेची शस्त्र आहेत, पण इस्रायलला या प्रकरणाचा पटकन निपटारा करता आला नाही, तर प्लॅन बी काय असेल? प्लॅन बी नुसार त्या अमेरिकेने स्वतःची सैन्यशक्ती तिथं वापरावी का? तर
एक धरून चाला मित्रांनो, मगाशी म्हटलं तसं पाहुण्याच्या काठीनी साप मारायचा. अमेरिकेला स्वतःच्या एका अल्टिमेट संघर्षाच्यासाठी स्वतःची सैन्य शक्ती आता वाचवायची आहे. अमेरिकेला पण लक्षात आलंय की स्वतः जर लढायची पाळी आलीच तर ती दिग्गजांच्या विरुद्ध लढवायचं आणि शक्यतो तेही लढवायचंच नाही, पण जास्तीत जास्त स्वतःची ताकद वाचवायची, याकडे आता सगळ्या शक्तींचं लक्ष आहे. असं असताना अमेरिका स्वतःचं सैन्य इथे इस्रायलच्या संघर्षामध्ये उतरवेल असं मला वाटत नाही. मग प्लॅन बी त्यांचा काय असेल? त्यांचा प्लॅन असेल, आता हे थोडंसं तुम्हाला हास्यास्पद वाटू शकेल, फार फेच्ड वाटू शकेल, परंतु अशा पद्धतीच्या गोष्टी इतिहासामध्ये म्हणजे असे रिक्वेस्ट इतिहासामध्ये घडून गेलेले आहेत, होऊन गेलेले आहेत असे रिक्वेस्ट भारताच्या संदर्भात. म्हणजे असं इस्रायलची शक्ती जर कमी पडायला लागली हमासला आणि हिजबुल्लाला थोपवताना, तर इस्रायलच्या मदतीसाठी भारतीय सैन्याची मदत मागायची, भारताला मदतीचं साकडं करायचं, असा काहीतरी प्लॅन बी अमेरिकेचा असू शकेल का? आता तुम्हाला ही जरी हास्यास्पद कल्पना वाटली तरी मित्रांनो, काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षांपूर्वी अमेरिकेला अफगाणिस्तानातून बाहेर पडायचं होतं. कारण त्यांना लक्षात यायला लागलेलं होतं की हे काही झेपत नाही, आपल्याला खर्चिकच होत आहे आणि त्याच्यातून उद्देश जो काही साधायचा आहे तो साधता येत नाहीये. त्यावेळेला अमेरिकेने भारताच्याकडे साकडं घातलेलं होतं की आम्ही इथून पुल आउट करतो, परंतु त्याऐवजी तुम्ही इथे या, अफगाणिस्तानचा ताबा तुम्ही घ्या, अफगाणिस्तानात शांतता राहील, इथे काही प्रमाणात स्थैर्य राहील आणि एक कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवता येईल, याची काळजी तुम्ही घ्या आणि आम्ही इथून पुल आउट करतो. अशा पद्धतीची त्यांनी भारताच्याकडे एक रिक्वेस्ट केलेली होती अमेरिकेने. अफगाणिस्तान हा त्यांना असा हातचा का सुटू द्यायचा नव्हता, कारण मुळातच अफगाणिस्तानची कारवाई केली होती तीच मुळात चीनच्याकडे पश्चिम दिशेकडनं लक्ष ठेवण्यासाठी. चीनचा जर तुम्ही नकाशा नीट बघितलात तर चीनच्या पूर्व दिशेला पूर्णपणे सागरी किनारपट्टी आहे, जिथून अमेरिका त्यांच्यावरती लक्ष ठेवू शकतो, एक दबाव निर्माण करू शकतो. परंतु युद्धशास्त्राचा नियमच असा आहे की टू फ्रंट वॉर, दोन विरुद्ध दिशांच्या बाजूनी, दोन विरुद्ध बाजूंनी जर का तुम्ही तुमच्या शत्रूला घेरलं आणि दोन विरुद्ध अशा आघाड्या जर निर्माण केल्यात संघर्षाच्या, तर आपोआपच शत्रूला नामोहरम करणं शक्य होऊन जातं. कारण शत्रूची शक्ती डिवाइड होते. तशी ती चीनची शक्ती डिवाइड व्हावी यासाठी चीनची जी पश्चिम सीमा आहे तिथे एका संघर्षाला तोंड फोडायचं आणि तिथून निदान चीनच्या वरती लक्ष तरी ठेवायचं, यासाठीच अमेरिकेने अफगाणिस्तानची कारवाई केलेली होती. हे खरंच वास्तव आहे. ते अल कायदा वगैरे वगैरे त्या गोष्टी पुढच्या आहेत, खरं कारण ते होतं अफगाणिस्तानचं. आणि तिथून बाहेर पडायचं तर अमेरिकेच्या ऐवजी तिथं किमान भारताची तरी एंट्री व्हावी अशी अमेरिकेची इच्छा होती. भारताने मात्र या गोष्टीला नकार दिला. एका अर्थी हे चांगलंच केलं भारताने की कशाला आपण ओढवून घ्यायचं आपलं मरण, हो की नाही, कशाला आपण स्वतःला गुंतवून घ्यायचं या सगळ्या लष्करी गोष्टींमध्ये. अमेरिकेचं युद्ध भारताने का म्हणून लढायचं, अमेरिकेच्या भल्यासाठी भारताने आपलं रक्त का सांडायचं, एक साधं लॉजिक होतं हे. त्यामुळे भारताने नकार दिला. भारताने इतकंच सांगितलं आम्ही शांततेच्या संदर्भातनं ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या आम्ही करू, आणि त्यासाठी भारताने तिथे शाळा, हॉस्पिटल्स, महाविद्यालय, अगदी तिथलं संसद भवन बांधणं, धरणं बांधणं, तिथे जलविद्युत प्रकल्प निर्माण करणं, अशा गोष्टींच्या साठीची जी इन्व्हेस्टमेंट असते, रस्ते उभे करणं, या गोष्टींच्या साठीची जी इन्व्हेस्टमेंट असते ती भारताने केली. हे सगळ्या जगाला माहिती. ते का केलं? कारण आम्हाला तिथे सैन्याची एंट्री करायची नव्हती. आम्हाला आमच्या सैनिकांचा विनाकारण रक्तपात नाही घडवून आणायचा. आता मात्र 2023 साली अमेरिकेला कदाचित अशी अपेक्षा असेल की प्लॅन बी म्हणून भारताचं सैन्य अरब पेनिन्सुलावरती जावं. आता याच्या मागे पूर्वपीठिका अशी पण आहे की हे फारफेच्ड कल्पना नाहीये. अमेरिकेला भारताची आठवण होऊ शकणं स्वाभाविक अशासाठी आहे, नुसतंच अमेरिका नाही, इस्रायलला सुद्धा. याचं कारण म्हणजे 100 वर्षांपूर्वी वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 या दोन्ही काळामध्ये भारताचं सैन्य केवळ अरेबियन पेनिन्सुलावरती लढलेलं नव्हतं, तर अगदी पार आफ्रिकेच्या म्हणजे नॉर्दर्न आफ्रिकेमध्ये सुद्धा भारतीय सैन्य लढलेलं आहे. भले ब्रिटिश झेंड्याखाली असेल, अगदी युरोपात सुद्धा लढलेलं आहे भारतीय सैन्य. त्यामुळे जगात जर एक कुठलं तुल्यबळ ताकदवान असं सैन्य जर कुठलं असेल ना,
की जे बलदंड शत्रूला अंगावर घेऊ शकेल आणि त्यांना नामोहरम करू शकेल, असं जर कुठलं सैन्य असेल आणि असे कुठले जर सैनिक असतील जीवाची बाजी लावणारे, तर ते म्हणजे भारतीय सैनिक आहेत. याची पुरेपूर जाणीव इंग्लंड, अमेरिका, रशिया, चीन अशा प्रमुख शक्तींना पुरेपूर जाणीव आहे. आणि म्हणूनच अमेरिकेची इच्छा प्लॅन बी म्हणून भारताचं सैन्य इस्रायल किंवा अरब पेनिन्सुलामध्ये उतरवायचं, आणि एकदा भारत तिथे उतरला की मग अमेरिका निश्चिंत होईल चीनच्या वरती लक्ष केंद्रित करण्यासाठी. हा त्यांचा प्लॅन बी असेल. आता इथे प्लॅन सी पण येतो अशासाठी की पूर्वी जसं भारताने नकार दिला, अफगाणिस्तानमध्ये आम्ही सैन्य पाठवणार नाही असं भारताने निक्षून सांगितलं, तसंच जर पुन्हा भारताने जर का केलं तर काय करायचं. इथे खरा फार इंटरेस्टिंग एक विषय निर्माण होतो. हे सगळं आपण शक्यता म्हणून गृहीत धरतो बरं का, वर्स्ट केस सिनारिओ. तर त्या परिस्थितीत जर भारताने जर नकार दिला तर अमेरिका काय करू शकतं. तर अमेरिकेच्याकडे आणखीन एक ऑप्शन आहे. तो असा ऑप्शन आहे की एकतर आता जे सध्या पाकिस्तानमध्ये चाललेलं आहे, अंतर्गत यादवी चाललेली आहे, बरोबर. पीओके मध्ये अँटी पाकिस्तान मोर्चे चाललेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत अँटी पाकिस्तान मोर्चे. गेल्या आठवड्यामध्ये डेरा गाझी खान एरियामध्ये एक अतिशय मोठा ब्लास्ट झाला. ही एक अतिशय मोठी दुर्घटना आहे. ही दुर्घटना घडवून आणली होती का, अशासाठी की पाकिस्तानातली जी काही अण्वस्त्र आहेत ती अतिशय धोकादायक कंडिशन मध्ये आहेत याची एक चुणूक दाखवून देण्यासाठी जगाला. म्हणजे त्या परिणामी काय होईल की पाकिस्तानची जी अण्वस्त्र आहेत ती सौदी अरेबियाने विकत घ्यायची. सौदी अरेबियाला पाकिस्तानची अण्वस्त्र हवी आहेत, हे ओपन सिक्रेट आहे. आणि मला नाही वाटत अमेरिका त्याला काही विरोध करेल. इराणकडे आज अण्वस्त्र आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. मग इराणचा जो शत्रू आहे सौदी अरेबिया, त्यांच्याकडे सुद्धा जर अण्वस्त्र आली तर MBS सारख्या मॉडर्न विचाराच्या जो की वेस्टर्न कॅम्पमध्ये आहे ऑलरेडी आणि जो भारताचा सुद्धा मित्र आहे, अशा सौदी अरेबियाच्याकडे जर का पाकिस्तानची अण्वस्त्र सगळी जर का शिफ्ट जर झाली तर त्याच्यात एका दगडात दोन पक्षी मारले जातील, ज्यामुळे की सौदी अरेबिया होईल अण्वस्त्र सज्ज, त्याच पद्धतीने पाकिस्तानातली जी अण्वस्त्र आहेत जी की दहशतवाद्यांच्या हातात जाण्याचा धोका आहे, तो धोका सुद्धा रूल आउट होईल. आणि त्यातून तिसरी गोष्ट अशी होईल की भारताच्या साठीचा एक खूप मोठा थ्रेट पाकिस्तानातून निघून जाईल. पाकिस्तानची अण्वस्त्र सज्जता निकालात निघेल आणि मग थोडक्यात अमेरिका इनडायरेक्टली असा सिग्नल देईल का भारताला की आता आम्ही पाकिस्तानचं अण्वस्त्र कवच काढून घेतलेलं आहे, अण्वस्त्र सज्ज काढली, याचा अर्थच अण्वस्त्रांचं कवच गेलं, बार्गेनिंग पॉवर गेली. ठीक आहे, आता ही कर्णाची कवच कुंडलं गेलेली आहेत, हे अर्जुना आता तुला हवं ते कर कर्णाचं. अशा पद्धतीचा एक सिग्नल अमेरिका भारताला देईल का. एकीकडे तिकडे मुझफ्फराबाद मध्ये चाललेले आहेत अँटी पाकिस्तान निदर्शनं, बलुचिस्तान धगधगतोय, तिथे तर अँटी पाकिस्तान कारवाया चालूच आहेत. आणि त्याच पद्धतीने नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स मध्ये अफगाणिस्ताननी धमाल उडवून दिलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता कंट्रोल फक्त कुठल्या प्रदेशांवरती आहे, तो आहे फक्त आणि फक्त पंजाब आणि सिंधमध्ये काही प्रमाणात. असं असताना अमेरिकेने थोडक्यात भारताला एक न्योता देणं असं काही असेल का त्या परिस्थितीत, एक प्लॅटर, खुला प्लॅटर की हे भारता तुला हवं ते कर. त्यातही अमेरिकेला असं हवं असेल की सिंध आणि बलुचिस्तान म्हणजे बाकी नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स जो आहे तो जाऊ दे ह्यांच्याकडे, अफगाणिस्तानच्याकडे, खैबर पख्तूनख्वा वगैरे सगळा तो एरिया. पीओके तो विषय इतक्यात काही सॉल्व्ह करायचा नाही, तो राहू दे पाकिस्तानकडे तात्पुरता. ठीक आहे, पाकिस्तानचा पंजाब आणि हे जे डिस्प्युटेड NWFP म्हणजे फाटा ज्याला म्हटलं जातं, फेडरली ऍडमिनिस्टर्ड टेरिटरी जो आहे, आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स आणि मुझफ्फराबाद वगैरे सगळा पीओकेचा एरिया, तो राहू दे पाकिस्तानच्या नावात. फक्त तात्पुरता बलुचिस्तान आणि सिंध हा भारताला ताब्यात घेऊ द्यायचा. ओके, हे अमेरिका कदाचित घडवून आणू शकेल.
नजीकच्या भविष्यात, ज्याच्यामुळे काय होईल, बलुचिस्तानची सीमा इराणला भिडलेली आहे मित्रांनो. एकदा का भारताचा प्रवेश बलुचिस्तानात झाला की आपोआपच भारत आणि इराण हे बनतील शेजारी राष्ट्र. आज मित्रांनो कितीही नाही म्हटलं तरी पाकिस्तान इज अ बफर कंट्री बिटवीन इराण अँड इंडिया. इंडिया, भारत आणि इराण यांच्यामध्ये एक बफर झोन निर्माण होतो पाकिस्तानच्या रूपाने. त्यामुळे इतिहासात जे इराणच्या नादिर शाह सारख्या आक्रमकांनी भारतावरती हल्ला केलेला होता, एकदा नाही दोनदा, तो का होऊ शकला होता, कारण भारताची सीमारेषा इराणला भिडलेली होती तेव्हा. आज भारत आणि इराण हे नॅचरल फ्रेंड्स आहेत काही प्रमाणात तरी, म्हणूनच तर छबाहार पोर्ट आपण डेव्हलप करतोय का, कारण आपल्या दोघांचा कॉमन शत्रू तिथे मध्ये बसलेला आहे, पाकिस्तान. मग जर बलुचिस्तान पर्यंत भारताची सीमा जाऊन भिडली तर भारत आणि इराण बनतील शेजारी देश. शेजारी देश बनले की दोघांच्या मध्ये काहीतरी धुसफूस सुरू होईल, संघर्ष सुरू होईल, ज्यामुळे आपोआपच इराणच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे इराणच्या पूर्व दिशेला भारताच्या रूपाने एक थ्रेट निर्माण होईल आणि त्यामुळे पुन्हा एकदा पाहुण्याच्या काठीनी साप मारता येईल. साप म्हणजे इथे इराण आणि पाहुण्याची काठी म्हणजे पाहुणा बनणार भारत, अशी अपेक्षा अमेरिका करू शकतो. म्हणजे एक काहीतरी दिल्याशिवाय भारत काही करणार नाही. मग भारताला काय हवं असेल तर पाकिस्तानचा एक सबस्टॅन्शियल तुकडा, बलुचिस्तान आणि सिंध. जर हे मोठ्या प्रमाणात असा जर पाकिस्तानचा एक मोठा तुकडा, एक मोठा लचका जर भारताला मिळणार असेल तर कदाचित भारत इराणच्या विरुद्ध उभा ठाकेल. भले तो अरबस्तानात थेटपणे जाणार नाही, पण इराणला गुंतवून ठेवणं, इराणची शक्ती खच्ची करणं, या गोष्टी आपोआपच भारतामार्फत व्हायला लागतील आणि मग अमेरिकेला चीनवरती लक्ष केंद्रित करायला अवसर मिळेल. असा एक प्लॅन सी कदाचित अमेरिकेचा असू शकेल. आणि याच्यात हा जो प्लॅन सी आहे तो स्वीकारावा की काय, अशी एक प्रकारची इच्छा भारतीय नेतृत्वाला निर्माण होऊ शकेल. कारण मित्रांनो विसरू नका, 2024ला भारतात निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि काहीतरी घसघशीत आपण करून दाखवलं असं भारताला पण दाखवायचंय. त्याच पद्धतीने मित्रांनो 2024 मध्ये अमेरिकेत सुद्धा निवडणूक आहेत. त्यामुळे आता प्रत्येकच अमेरिकेतही आणि भारतातही नेतृत्वावर दबाव आहे की काहीतरी करून दाखवायचं. यामुळे हा जो प्लॅन सी आहे, सिंध आणि बलुचिस्तान हा भारताला द्यायचा, त्या बदल्यात भारताने इराणशी शत्रुत्व करायचं, जे की आपोआपच होईल. आपल्याला त्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. सीमा एकदा का भिडली की शत्रुत्व निर्माण होतच. तर असं काहीतरी करावं की काय, अशी एक अमेरिकेची इच्छा असू शकेल. आता तसं जर अमेरिकेचा जर प्लॅन असेल तर भारताने काय करावं, मला वाटतं मित्रांनो ही एक चांगली संधी साधून आलेली आहे, तर ती संधी स्वीकारावी. संधी चालून आली आहे तर ती संधी स्वीकारावी. बलुचिस्तान घ्यावा, सिंध सुद्धा घ्यावा, लगेच अख्खा पाकिस्तान घेण्याच्या फंदात पडू नये. मात्र भारताने याच्यात एक चलाखी करावी. चलाखी अशी करावी की भारताने इराणशी संघर्ष करू नये. दोन शेजारी राष्ट्र आहेत, त्याचा अर्थ असा नाही की लगेचच संघर्ष व्हावा. भारताने इराणशी जर संघर्ष करायचा असेल तर तो भविष्यात करावा, लगेच करू नये. लगेच फक्त सिंध आणि बलुचिस्तान वरती नियंत्रण प्रस्थापित करावं आणि इराणशी सुद्धा सलोख्याचे संबंध निर्माण करावेत आणि इराणला पटवून द्यावं की आम्ही तुमच्या विरोधात नाही. भारताला सुद्धा डबल गेम करता येऊ शकतो आणि भारताचा जो प्रेझेन्स आहे इराणच्या बॉर्डरवरती तेवढाच पुरेसा आहे. नुसता प्रेझेन्सच पुरेसा आहे. खरा संघर्ष निर्माण पण करू नये भारताने इराणच्या विरुद्ध, ठीक आहे. आणि ऍट द सेम टाइम इराण आणि इस्रायल, इराण आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये शांततापूर्ण वाटाघाटी कशा निर्माण होतील याच्यात भारताने लक्ष घालावं, ज्याच्यामुळे जे आपल्याला साध्य करायचं आहे की इस्रायल आणि अमेरिका यांच्यावरचं जे प्रेशर आहे ते रिलीज करायचं आहे. तुम्हाला शांतता निर्माण, वाटाघाटींच्या मार्फत जर शांतता निर्माण जर करता आली भारताला यशस्वीपणे, युद्धाची गरज नाही आणि इन रिटर्न आपल्याला सिंध आणि बलुचिस्तान मिळून जाईल. मित्रांनो या सगळ्या शक्यता आहेत. असं काही घडणार आहे लगेचच असं काही नाही. असं होऊही शकेल, असं होणारही नाही. वी डोंट नो. येणारा काळ आपल्याकडे सगळ्या त्याची गुपितं घेऊन येतोय. त्याच्यातूनच रिव्हील होतील गोष्टी की नेमकं काय घडणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
मला जरूर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहून कळवा. या विषयाच्या संदर्भात तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर तेही जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.